लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे 2 एकरात विस्तारलेले भव्य वस्त्रदालन, असंख्य व्हरायटी, भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग, नामवंत साड्यांवर सेल, आहेरासाठी शेकडो व्हरायटी। तर मग वाट कसली बघताय, चला खरेदीला। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। बदलापूर आणि कोल्हापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळलेली असतानाच सांगलीतही आता अशीच घटना घडली आहे। शहरातील संजयनगर परिसरातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे यातील आरोपी हा काही महिन्यांपूर्वी पॅरोलवर कारागृहातून बाहेर आहे। संजय प्रकाश माने असं त्या संशयिताचं नाव आहे। पोलिसांनी अवघ्या 2 तासात मानेला जेरबंद केले। काल रात्री 9:30च्या सुमारास ही घटना घडली आहे। दरम्यान शहरातील संतापजनक घटनेचे पडसाद पोलीस ठाण्यात उमटलेत। लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी एकत्रित येत संशयित नराधमास फाशीची मागणी केली आहे। परिसरात शांततापूर्ण तणाव दिसून आलाय। पीडित मुलीच्या कुटुंबियांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार बाल लैंगिक छळ प्रतिबंध कायद्यासह अन्य कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आलाय। संशयित माने आणि पीडिता एकाच परिसरात राहतात। मागील महिन्यात या संशयित आरोपीने पीडित मुलीस "तू मला आवडतेस" असं म्हणून तिचा विनयभंग केला होता। त्याबाबत पीडितेने कुठेही वाच्यता केली नाही। मात्र काल रात्री 9:30च्या सुमारास पीडिता दुकानात गेली होती। त्यावेळी संशयिताने तिला बोलवलं, जबरदस्तीने आपल्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केलाय, तसेच याबाबत कुठे वाच्यता करू नको म्हणून धमकीही दिली। आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडितेच्या आईने पोलिसात तक्रार दिली आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केला। तातडीने संशयितास अटक केली आहे। पोलीस निरीक्षक बायाजीराव कुरळे अधिक तपास करतात। या संतापजनक घटनेनंतर पोलीस ठाण्यात मोठी गर्दी झाली। संशयितास तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली। पोलिसांनी अवघ्या 2 तासात संशयित माने याला अटक केली आहे। पोलीस ठाण्यात परिसरात दुपारपर्यंत मोठी गर्दी होती। यावेळी काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, माजी नगरसेवक मनोज सरगर यांच्यासह अनेकांनी भेटी देऊन संशयितावर कडक कारवाईची मागणी केली आहे। संजयनगर परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तातडीने दंगल नियंत्रण पथकास पाचारण केलं होतं। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दरम्यान संशयित माने याला फाशीची शिक्षा द्या अशी घोषणा काहींनी दिल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी संशयित आणि पीडितेच्या घराजवळ कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला होता। महिला बालकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात तातडीने गुन्हा दाखल करून तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्यात कुचराई केल्यास संबंधित अधिकाऱ्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिलाय। राज्यातील संवेदनशील गुन्हे, जातीय धार्मिक घडामोडी, आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुलारी यांनी जिल्ह्याची आढावा बैठक घेतली। या बैठकीला पोलीस अधीक्षक संदीप घोगे, अपर अधीक्षक रितू खोकर, उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, सुधीर भालेराव, संजय मोरे आदींसह अधिकारी उपस्थित होते। फुलारी म्हणाले की अल्पवयीन मुली, महिलांच्या बाबतीत घडणाऱ्या गुन्ह्याबाबत तातडीने प्रतिसाद देऊन गुन्हा दाखल करावा। आरोपीला अटक करण्यासाठी हालचाली कराव्यात। यात कुठेही कुचराई खपवून घेतली जाणार नाही। कुचराई करणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल। दामिनी निर्भया पथकाने सतर्क राहून गस्त वाढवावी। महिलांविषयक गुन्ह्यांना प्रतिबंध, शाळा महाविद्यालयातील मुलांना मार्गदर्शन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या। अनुचित घटनेवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही दिले। दरम्यान कासेगाव येथे बंदुकीचा वापर करून खुनाचा गुन्हा घडला। पोलिसांनी तो उघडकीस आणला। या गुन्ह्यात आतापर्यंत 2 पिस्तूल जप्त केलेत। जिल्ह्यात शस्त्र विक्री करणारी साखळी तोडण्याचे आदेश दिलेत। अवैध शस्त्र विकणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करून सक्रिय टोळ्यांचं कंबरड मोडू असंही फुलारी म्हणाले। कोल्हापूर आणि बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने सांगलीत शनिवारी मूक मोर्चा काढत शासनाचा निषेध करण्यात आलाय। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून डोक्याला काळ्या फिती बांधून आणि हाती काळे झेंडे घेऊन स्टेशन चौकापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला। यावेळी झालेल्या सभेत राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। कोल्हापुरातील मुलीची हत्या करणारे आणि बदलापूर येथील घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासह निष्क्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामे द्यावेत या प्रमुख मागणीसाठी महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली सांगलीत मूक मोर्चा काढण्यात आलाय।
या मोर्चात काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संजय बजाज, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते, सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे, चंद्रहार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. संजय विभुते म्हणाले, महिलांना न्याय मिळावा म्हणून सनदशीर बंद कायदेशीर ठरवणे हे भयानक आहे. महायुती शासनाचे हे कारस्थान हाणून पाडू. जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील म्हणाल्या, लैंगिक अत्याचाराच्या घटना निंदनीय आहेत. महिलांनी संघटित होऊन मुकाबला केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी शनिवारी एकत्र येऊन हा मूक मोर्चा काढलाय. तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून हातात काळे झेंडे घेत मौन व्रत धारण करत हा मूक मोर्चा काढण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर येथील ऐतिहासिक पुतळा चौकात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या साक्षीने बदलापूर घटना आणि असंवेदनशील राज्य सरकारचा जोरदार जाहीर निषेध करण्यात आला. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेते, कार्यकर्ते, शाळा कॉलेजच्या विद्यार्थिनींनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मोठ्या संख्येने सहभागी झालेत. नराधमाला फाशी द्या, चिमुकलेला न्याय द्या, लाडक्या बहिणीला 1500 रुपये नको, सुरक्षा द्या, नको तुमचे 1500, आम्हाला द्या सुरक्षाचा आधार या फलकांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. जयंत पाटील म्हणाले, बदलापूर घटनेचा निषेध करण्याबरोबर अशा घटना पुन्हा होऊ नयेत. राज्य सरकारला वचक बसावा म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने संपूर्ण राज्यात मूक आंदोलन केले. राज्य सरकार इव्हेंट आणि जाहिरातीत गुंग असून महिला भगिनी आणि मुलींच्या सुरक्षेकडे त्यांचं पूर्ण दुर्लक्ष आहे. राज्य सरकारचे माता भगिनी आणि मुलींवर पुतण्या मावशीचं प्रेम आहे. सरकार महिलांची सुरक्षा करण्यात पूर्ण अपयशी ठरले. नराधमास कडक शिक्षा करावी. महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने वेगवेगळे उपाय करावेत. राज्यातील चिमुकल्या मुलीवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकारने प्राथमिक शाळेत महिलांना शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी म्हणून संधी द्यावी अशी आमची मागणी असल्याचंही ते म्हणाले. मागील 2 दिवसांपासून रिमझिम पडणाऱ्या पावसाचा जोर आज वाढलाय. तासगाव, वाळवा, मिरज, शिराळा, कवठेमहांकाळ तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय. जोरदार पावसामुळे अनेक ओढे, नाले, तलाव पुन्हा ओसंडून वाहू लागलेत. तासगाव तालुक्यातील एरळा आणि अग्रणी नदीचं पाणी पुन्हा पात्राबाहेर आलंय. सांगली शहरातही पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. गेल्या 3 दिवसांपासून वातावरण बदललं, त्यानंतर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होतोय. तासगाव, कवठेमहांकाळ, वाळवा, शिराळा, मिरज तालुक्यात जोरदार पाऊस झालाय. एकसारखा तासभर पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी झालंय. मध्यरात्रीपर्यंत तासगाव शहरासह मंडलातील गावात अतिवृष्टी झाली आहे. 24 तासांमध्ये तासगाव मंडलात तब्बल 71 मिलीमीटर पाऊस पडलाय. तसेच तालुक्याच्या ग्रामीण भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढलंय. जोराच्या पावसामुळे ओढे, नाले भरून वाहू लागलेत. एरळा आणि अग्रणी नद्यांना पूर आलाय. अनेक गावांच्या हद्दीतील अग्रणी नदी पात्रातील पुलावरून पाणी वाहू लागले. या भागातील द्राक्ष बागा पावसाच्या पाण्याने तुडुंब भरल्या. तालुक्यात दिवसा 37 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सांगली शहरात पावसाची दिवसभर रिपरिप राहिल्याने अनेक ठिकाणी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागली आहे. समाजात महिला अत्याचारांच्या घटना घडत आहेत. अशा घटना घडू नयेत. तसेच महिला आणि भगिनी सुरक्षित राहाव्यात यासाठी जाणीव भाजपच्या वतीने जागर आंदोलन करण्यात आले. बदलापूरसह राज्याच्या विविध भागात घडलेल्या अत्याचार प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. विश्रामबाग येथील सुधीर गाडगे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर हा जाणीव जागर आंदोलन करण्यात आलंय. बदलापूरमध्ये जो प्रकार घडला तो वाईट होता. आम्ही समाज म्हणून, माणूस म्हणून या घटनेचा निषेध करतोच. समाजात अशा घटना घडू नयेत. आपल्या महिला भगिनी सुरक्षित राहाव्यात म्हणून भाजप पक्षाच्या वतीने जाणीव जागर करीत आहोत. हा मुद्दा आमच्यासाठी कधीच राजकीय नव्हता आणि होऊच शकत नाही. सर्व महिलांना न्याय मिळायला पाहिजे हीच भाजपाची प्रमुख भूमिका आहे. म्हणून लाडकी बहीण, बसच्या तिकिटामध्ये सवलत, लखपती दिदी, लेक लाडकी अशा अनेक योजना भाजपा आणि महायुती सरकारने आतापर्यंत आणल्या आहेत. महिलांचं सशक्तीकरण आणि सबलीकरण हेच भाजपचं ध्येय आहे. दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, छत्तीसगड राज्य संघटन महामंत्री अजय जमवाल, भाजपा महाराष्ट्र प्रदेश पूर्व महामंत्री रघुनाथ कुलकर्णी, भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, शेखर इनामदार नीता केळकर, दीपक शिंदे, योगेश बासल, माजी आमदार नितीन शिंदे, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मागील काही दिवसांपासून वाळवा तालुक्यातील अनेक गावांमध्ये चोरीचं प्रमाण वाढल्याचं दिसून येते. हे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी शासकीय विश्रामगृह इस्लामपूर येथे पोलीस अधिकाऱ्यांच्या समवेत झालेल्या बैठकीत दिल्या.
वाळवा तालुक्यातील अनेक गावांमध्ये चोरीचे प्रकार उघडकीस आल्यानंतर गावातील नागरिकांनी जयंत पाटील यांची भेट घेऊन त्यांना घडलेल्या घटनांची माहिती दिली आहे। या गोष्टीचं गांभीर्य जाणून जयंत पाटील यांनी पोलीस प्रशासनाचे अधिकारी आणि पीडित नागरिक यांची एकत्रित बैठक घेतली। या बैठकीत जयंत पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी, अनोळखी संशयास्पद लोकांची चौकशी करून सतर्क राहावं अशा सूचना दिल्या। यावेळी बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण, इस्लामपूर पोलीस निरीक्षक संजय हारोगडे, आष्टा पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, खंडेराव जाधव, विजयराव जाधव, आनंदराव लकेसर आदी जण उपस्थित होते। यंदाच्या गणेशोत्सवात पोलीस आणि जिल्हा प्रशासनाची परवानगी घेणाऱ्या प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजेत। उत्सवाच्या काळात या कॅमेऱ्यांचा उपयोग होईल, त्यानंतर परिसरातच हे कॅमेरे कार्यरत ठेवल्यास पोलिसांना गुन्हे उघडकीस आणण्यासाठी त्याचा उपयोग होईल, असे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले। विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी यांनी सांगलीच्या दौऱ्यावर असताना काही गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची प्राथमिक बैठक घेतली, त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या। त्यानंतर ते म्हणाले, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका, त्यानंतरची राज्यातील राजकीय आणि सामाजिक स्थिती, बंद, आंदोलने यामुळे पोलिसांवर ताण जाणवत आहे। अशातच आता आगामी गणेशोत्सवासह सर्व सण शांततेत आणि मंगलमय वातावरणात पार पडावेत, यासाठी पोलीस सतर्क आहे। गणेश मंडळांनी त्यांना मिळणाऱ्या वर्गणीचा सदुपयोग करावा, वेळेच्या मर्यादेचं पालन करावं। यंदाच्या उत्सवात प्रत्येक मंडळाने लोकवर्गणीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत। उत्सव काळात आणि त्यानंतरही त्याचा सर्वांना उपयोग होईल असं आवाहन केलं। यावेळी अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक ऋतू खोकर, उपविभागीय अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सुधीर भालेराव आदी जण उपस्थित होते। पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, जी गणेश मंडळे अटी शर्तींचं पालन करतील, चांगले देखावे उभारतील, डीजे मुक्त आणि पर्यावरणपूरक सण साजरा करतील अशा मंडळांना उपविभागीय पोलीस अधिकारी स्तरावर पारितोषिके दिली जातील। प्रत्येक गणेश मंडळांना पोलीस दत्तक घेतील। दत्तक मंडळांच्या ठिकाणी नेमल्या जाणाऱ्या पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन केलं। सांगली महानगरपालिकेचा प्रभाग 10 मध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगे आणि शेखर इनामदार यांच्या सहकार्यातून आणि दिवंगत नेते विवेक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातील अनेक विकास कामे मार्गी लागली असून उर्वरित कामेही लवकरच मार्गी लागतील असे प्रतिपादन माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी केले। प्रभागातील रतनशील नगर येथे तत्कालीन नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या निधीतून गटार बांधकाम करण्याच्या कामाचा शुभारंभ आज परिसरातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी बोलताना माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे म्हणाले की महानगरपालिकेच्या गत 5 वर्षाच्या कालावधीत विविध विभागाच्या निधीतून प्रभागातील लाईट, पाणी पुरवठा पाईपलाईन, ड्रेनेज, गटारी, रस्ते, नवीन शौचालय, उद्याने, देवालयाचं सुशोभीकरण, चौकांचे नामकरण आणि सुशोभीकरण, पेव्हिंग ब्लॉक यांसह अनेक विकास कामे करण्यात आली आहेत। अद्याप अनेक कामे मंजूर करण्यात आलेली असून सदरची कामे लवकरच चालू करण्यात येणार आहेत। महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या सहकार्यातून प्रभागाचा सर्वांगीण विकास हे एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवून मी काम करत आहे, यापुढेही काम करत राहू अशी ग्वाही दिली आहे।